नमस्कार, वेदने मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि अंकशास्त्रप्रमाणे मुलांक 6 यासाठी 2026 हे वर्ष कसे असेल हे मी आपल्याला सांगणार आहोत. मुलांक 6 म्हणजे की कोणत्याही महिन्यातील जन्मतारीख ज्यांची 6, 15 किंवा 24 ही असेल. तर हे मुलांक जे आहे, ज्यांचा 6 मुलांक आहे, त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष आत्मपरीक्षण, ज्ञान आणि अध्यात्म याचे असेल, ज्यामुळे एकटे वेळ घालवणे हे लोक पसंत करतील. आणि या वर्षी जे आहे तुमची अंतर्ज्ञान मजबूत असण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही त्यावर अवलंबून राहावे. तुमच्या अंतःकरणाचे ऐका, तुमचे निर्णय काळजीपूर्वक विचारात घ्या. आळस सोडा, अनावश्यक खर्च टाळा, अज्ञात भीती सोडून पुढे जाण्याचा आणि भूतकाळातील अनुभवांमधून शिकून जाण्याची ही वेळ आहे. तर जर तुमच्याकडे काही फायदेशीर कारवाई सुरू करत असाल तुम्ही, तर तुम्ही प्रयत्न केल्यास यावर्षी तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि मात्र तुम्हाला वाद टाळायचा आहे, वाद टाळण्याचा प्रयत्न करा. करिअर बद्दल बोलायचं तर संशोधन, शिक्षण, सृजनशीलता, तंत्रज्ञान किंवा ज्योतिषशास्त्रात गुंतलेल्यांसाठी हे वर्ष यश देणार आहे. धोकादायक गुंतवणूक टाळा, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही यावर्षी नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते सुरू करू शकता. रखडलेले प्रकल्प गतिमान होतील. यावर्षी परदेश प्रवासाचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. कठोर परिश्रम करा आणि यश मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर यावर्षी प्रेम संबंधांमध्ये भावनिक अंतर किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, जे तुम्ही टाळले पाहिजे. प्रेम विवाहासाठी हा योग्य काळ नाही. प्रथम तुमचे नाते चांगल्या प्रकारे समजून घ्या, त्याचा प्रयत्न करा समजून घेण्याचा, आणि नंतरच पुढचे पाऊल उचला. लग्नासाठी वर्षाच्या पहिल्या 6 माहीपर्यंत वाट पाहणे उचित ठरेल, कारण त्यानंतरही काळजीपूर्वक विचार करूनच निर्णय घ्या. तसंच अविवाहित लोक आध्यात्मिक जोडीदाराकडे वळू शकता, आकर्षित होऊ शकतात. तर तुमच्या जीवनसाथीशी प्रामाणिक राहा, तुमचा संवाद स्पष्ट ठेवा, तुम्हाला गैरसमजांना सामोरं जावं लागू शकतं. आरोग्याबद्दल बोललं तर यावर्षी तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला त्वचा आणि पचन संबंधी समस्या येऊ शकतात. मांसाहारी अन्न, मादक पदार्थ टाळा, प्राणायाम करा, ध्यान करा, निसर्ग भ्रमण करा, हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसंच फळांचा रस, द्राक्षे, मशरूम खाणे देखील फायदेशीर ठरेल. या वर्षीसाठी उपाय काय? तर गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके दान करा, नोटबुक दान करा, महादेवाची पूजा करा आणि रस्त्यावरील कुत्र्यांना भाकरी खाऊ घाला. तसंच शुभ रंग पांढरा, निळा आणि हिरवा, पिवळा आणि सोनेरी रंग हा मात्र कमी वापरा. तसंच महत्वाच्या कामांसाठी प्रवास करताना ते घालणे टाळाच. तसंच शुभ अंक 4, 5 आणि 6 आहे.